नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ड्रेड गिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सोबत. तर मित्रांनो, ड्रेड गिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी साइन MOUs वर्थ रुपीज 17,645 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ड्रेडगिन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने मुंबईमध्ये 27 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025च्या दरम्यान इंडिया मेरीटाईम वीक 2025 दरम्यान या कंपनीने 16 ऑर्गनायझेशन्स सोबत टोटल 22 MOUs म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारची ॲग्रीमेंट साईन केले आहे 17,645 कोटी रुपयांचे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी फोकसमध्ये होती. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड. तर मित्रांनो, टिटागड शेअर रॅली आफ्टर बॅगिंग मेजर मुंबई मेट्रो लाईन 5 कॉन्ट्रॅक्ट वर्थ रुपीज 2,481 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला मुंबई मेट्रो लाईन 5 प्रोजेक्टसाठी MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कडून 2,481 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया RR कॅबेल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, RR कॅबेल Q2 नेट प्रॉफिट मोर दॅन डबल टू रुपीज 116 कोटी. बोर्ड डिक्लेअर रुपीज 4 इंट्रीम डिव्हिडंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वायर अँड केबल मॅन्युफॅक्चरर कंपनी RR कॅबेल लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 19.5% वाढून 2,163.8 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 1,810 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढून 116.25 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता जवळपास 50 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, RR कॅबेल लिमिटेड या कंपनीने 4 रुपये पर शेअरचा इंट्रीम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 7 नोव्हेंबर 2025. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे RR कॅबेल ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अस्त्रा मायक्रोवेव्ह शेअर ऑफ आफ्टर जॉईंट व्हेंचर बॅक्स रुपीज 285 कोटी डिफेन्स ऑर्डर फ्रॉम MOD. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून 285 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, कंपनीला ऑर्डर 11 महिन्याच्या आत एक्झिक्यूट करायचा आहे. आणि मित्रांनो, यानंतर अस्त्रा मायक्रोवेव्ह लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड ऑर्डर बुक पोहोचला आहे 2,303 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अस्त्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट लिमिटेड ही कंपनी आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 717 कोटी रुपये. आणि कंपनीचा
नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 17 कोटी रुपये आला आहे. म्हणजे मित्रांनो कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो ही कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. इथे आपण बघू शकतो महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची मेजॉरिटी म्हणजे 66.74% हिस्सेदारी आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची सबसिडरी कंपनी महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो महिंद्रा टोटल ऑटो सेल्स राईज 26% टू 1,20,142 युनिट्स इन ऑक्टोबर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो सध्याच ऑक्टोबर महिना पूर्ण कंप्लीट झाला आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. आणि मित्रांनो त्याचमुळे खूप साऱ्या ऑटो कंपन्याच्या ऑक्टोबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा येत आहे. आणि मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने सुद्धा आपल्या ऑक्टोबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो या कंपनीची ऑक्टोबर 2025 या महिन्याची ओव्हरऑल ऑटो सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने ग्रो होऊन आली आहे 1,20,142 युनिट्स. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी सुद्धा याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल अचीव रेकॉर्ड सेल्स ऑफ 61,295 युनिट्स इन ऑक्टोबर 2025 अप 26.6% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड या कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो या कंपनीने ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये हायेस्ट एवर मंथली होलसेल्स रेकॉर्ड केली आहे 61,295 युनिट्सची, जी इयर ऑन इयर बेसिसवर 26.6%ची ग्रोथ दर्शवते. आणि मित्रांनो एका वर्षाआधी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये या कंपनीची सेल्स होती 48,423 युनिट्सची. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ही कंपनी आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी पोर्ट्स रिपोर्ट 6% इयर ऑन इयर बेसिस कार्गो ग्रोथ इन ऑक्टोबर 2025. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑक्टोबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि कंपनीचा टोटल कार्गो व्हॉल्यूम हँडल इयर ऑन इयर बेसिसवर 6%ने ग्रो होऊन ऑक्टोबर 2025 मध्ये आला आहे 40.2 मिलियन मेट्रिक टन्स. आणि मित्रांनो या कंपनीचा कंटेनर व्हॉल्यूम्स इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स मल्स अबाउट ₹18,000 कोटी कॅपेक्स इन फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचा प्लॅन आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कॅपेक्समध्ये 18,000 कोटी रुपयांचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. आणि कंपनीच्या CEO
पटेल यांनी सांगितले की कंपनीने ऑलरेडी 6,000 कोटी रुपये स्पेंड केले आहे आणि मित्रांनो कंपनीचा प्लान आहे यातला ट्रान्समिशन बिझनेससाठी 11,400 कोटी रुपये, डिस्ट्रीब्युशन बिझनेससाठी 1,600 कोटी रुपये आणि स्मार्ट मीटरिंगसाठी 4,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनीसुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.